अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे त्याला पुढे रे कशाचे, ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुढे रे कशाचे, काळाच्या गाळेत त्याला भय रे कशाचे, त्याला पुढे रे कशाचे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 18व्या स्तोत्राच्या 28व्या वचनात स्तोत्रकर्ता दावीद असे म्हणतो, तू माझा दीप उजळीतोस, परमेश्वर माझा देव माझ्या अंधकाराचा प्रकाश करीतो. अंधकार मृत्यूचे प्रतीक आहे. पवित्र शास्त्रात अंधकाराची मृत्यूशी सांगड घातलेली पाहावयास मिळते. इयोब आपल्या स्वतःच्या मृत्यू संदर्भात बोलताना म्हणाला, जेथून परत येणे नाही अशा अंधाराच्या मृत्यूच्या प्रदेशात मी जाईन. जेथे काळोख निबिड अंधकार आहे अशा मृत्यूछायेच्या अस्ताव्यस्त प्रदेशात मी जाईन. तेथला प्रकाश अंधकारच होय. इर्मया परमेश्वराच्या वतीने इशारा देत म्हणतो, परमेश्वर तुमचा देव अंधकार पाडील, अंधकारमय डोंगरावर तुमचे पाय ठेचा खातील. तुम्ही उजेडाची अपेक्षा करीत असतात, उजेड पालटून तो मृत्यूछाया व काळोख करील, त्यापूर्वी त्याला थोर माना. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचे भविष्य करताना यशया म्हणाला, अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यूछायाच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे या तीनही वचनांत अंधकाराचा मृत्यूशी संबंध जोडलेला आहे. होय, मृत्यू ही भयावह घटना आहे. शारीरिक मृत्यू अटळ आहे, मात्र आत्म्याचा बचाव नक्कीच शक्य आहे. आम्ही आताच वाचले की अंधारात मृत्यूछायेत बसलेल्यांवर प्रकाश पडला आहे. अंधकारात बसलेले ते आहेत जे पापाच्या ओझ्यानं दबून गेले आहेत व पापाचा परिणाम मरण त्यांना भेडसावत आहे. योहान 1:9 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल लिहिले आहे, तो खरा प्रकाश मनुष्याला प्रकाशित करीतो. तो जगात येणार होता, त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्रांचा प्रकाश होते. तो भूतलावर मानव रूपात जन्मला, मानवजातीची सेवा केली, निर्दोष निष्कलंक जीवन जगला व निरपराध असताना मनुष्याच्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला. येथेच सर्व काही संपले नाही, तर तो तिसऱ्याच दिवशी मरणातून जिवंत झाला. त्याने पापाची नांगी मोडली, मरणाची सत्ता मोडीत काढली व सैतानाला पराभूत केले. जे आपल्या पापांचा पश्चाताप करतात, मृत्युंजय ख्रिस्तावर विश्वास ठेवतात व त्याला प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारतात, त्यांना पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होते. ख्रिस्त त्यांना अंधकारातून काढून प्रकाशात आणून ठेवितो. आपण मृत्यूच्या अंधकारातून निघून जीवनाच्या प्रकाशात येऊ इच्छिता काय? ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.